कढईतला घे मध्ये कढईत केवढं घेऊ सगळं? नाही सगळं नाही, थोडंसं फोडणीला थोडं तेल टाकतात. नाही कारण की ह्याच्यामध्ये बघ एवढंच आहे. एवढंच आहे, खूप जास्त आहे, सोड. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू व्लॉग. आज पूजा मला सांगते कसे बनवायचे ती कर्दी. ही कर्दी आणि हे एवढ्या गोष्टींमध्ये होऊन जातं. आज मी शिकतोय कशी बनवायची असते कर्दी आणि मला शिकवणार आहे पूजा. हे कढीपत्ता टाक असंच हा अक्का चक्का. हा आणि मागे राहा, उडणार ते पाणी आहे त्याच्यात. लगेच कांदा पण टाक. टाक पटकन, ते हलवता येईल नंतर. गॅस फास्ट कर. म्हणजे कोणत्याही जेवणासारख्या ह्याच्यात पण स्टार्टिंगला थोडस ते फोडणी द्यायचा प्रकार आहे. तेल, कांदा आणि हे मीठ नाही टाकलं आपण. टाकायचं. त्याची कांदा थोडा लाईट ब्राऊन होईपर्यंत आहे ना एवढं. किती कांदा घेतले? 2 म्हणजे 1.5 बोलता येईल. एक मोठा एवढं प्लेट कर्दीसाठी. आणि कढीपत्ता आपला घरचाच आहे. हो आता कोकम सगळं घेऊ. आणि काय कोकमची चव करते का जरा. आणि हो पूजाच किचन वरती पण आहे, काय काय चालू आहे. साबुदाणा खिचडी का साबुदाणा वडे, कसली रेसिपी होती? साबुदाणा खिचडी. टोमॅटो टाक. टोमॅटो किती होता? अर्धा. 1 छोटा. कसली तयारी करते? भांडे घासून घेते. तर जास्त आणि दुसरं काय नाही, मी बनवलेली गोष्ट पूजा पहिल्यांदा काहीतरी खाईल ऑमलेट सोडून, कारण की तिच्या आवडीचीच गोष्ट ही कर्दी वगैरे. आणि हे मी ह्याच्यासाठी शिकून घेते कारण की तुझा बनवायला शिकून घ्यायचं जेवण बेसिक. तर या गोष्टींपासूनच सुरुवात केली तर अजूनच बरं. आता सुकटची भाजी पण अशीच बनवू शकतो ना टाकून. सेम आहे, पण तू सुकटची जरा सुकी बनवते वेगळी. ही पण सुकीच बनवणार आहे. बघ झालं. जरासं भाजू दे. मग सोडून देऊ असंच की हलवत नाही नाही? हलवत राहा. ते अद्रक लसूणची पेस्ट टाकून तर करते खा. गुड आफ्टरनून बोल. अरे तू नाही काय चालू केलं बोलायचं. ही चांगली गोष्ट आहे की बुबू ते नाही बोलायला शिकले, बिकॉज मला ते नाही बोलता येत नाही कोणत्या पण गोष्टीत. आणि बुबूला नाही बोलताना बघून मला बरं वाटतं की ती स्वतःची बाउंड्रीज सेट करते, पण सगळ्याच गोष्टीत नाही बोलते. हा पूजा काय पण म्हटलं की काय ग लाटायचं कशाला हवं? मी लाटत नाही, मी हातानेच करते.
कसं समजायचं हे शिजलं का? हळद. मी तुला सांगितलं किचन मध्ये नाही यायचं. किचन मध्ये नाही यायचं. बेटा नको येऊ किचन मध्ये, बाहेर हो. ऑलरेडी तेल एकदा दोनदा उडलं अंगावरती. एवढी हो, एवढी ठीक आहे ना? घे अजून. हा बस. आपल्याला पण थोडाफार अंदाज समजतोय. अजून अजून काय टाकू? बस हलव. मसाला मोठा सुकट का? अरे हे प्रॉन्स आहेत, सुके प्रॉन्स. अच्छा हे प्रॉन्स आहे. मला वाटलं कर्दी म्हणजे काय पण ते वेगळं. एकदम छोटे छोटे एकदम बारीक बारीक असतात ते वाले प्रॉन्स आहेत. अच्छा हे मला माहिती का कर्दी होते. प्रॉन्सला शिकवलं की कारण की आपण माझ्या बर्थडेला एकदा गेलेलो ना इकडे बीचला त्या, तर तिकडे कोणता बीच मोड होतो भाईंदरचा ना, तर तिकडे रिसॉर्टच्या बाहेर एकच दिलेलं कर्दी स्पेशल, ते कर्दी भेटेल. मला वाटतं कर्दी म्हणजे काय तर ते नंतर समजलेलं हे स्पेसिफिक कर्दी काय काय हॉटेल्स मध्ये भेटते बाहेर मेन्शन केलेली. हा का पाहिजे आता? अक्का चमच्यावर टाकलास. चुकी झाली. बस टाक. अजून टाकू? बस बस ठेव. नाही आता जेवायला देणार नाही तुला. काय पाहिजे तुला? खेळायचंय. काय खेळायचंय? खेळू शकते ना ती. सारा. अच्छा फायदा पूजाने मुगसाठी सकाळी सकाळी आज काय माहिती काय डोक्यात पेटलं तिच्या, तिने काहीतरी मागवलं ते दाखवतो. छोट्या छोट्या कमी किमतीत होत्या. मिरच्या टाकण्यात आल्या आहेत. किती? 2 गेले ना? 3. अंड्याची बुर्जी पण अशीच बनते, सगळ्याच गोष्टी अशाच बनतात. हे टाक. फक्त याच्यामध्ये कोकम गेलाय. काय कर्दी टाकू? कर्दी टाक. पाण्यासकट नाही पाणी काढून. फ्रेंड्स मी बनवतोय आज कर्दी. असं घेऊ ना? बापरे एकदम प्लास्टिकचा फील. पाणी झटकू की राहू दे थोडस? टाकते फक्त तेवढं. झटकू की ठेवू? असं काय नाही, झटकलंच पाहिजे असं काय नाहीये. याच्यात वांग बटाटा पण टाकते. वांग म्हणजे बटाटा. कालवणच जातं ना पण वांग हा, बटाटा तेच ते. की सुक्या भाजीत पण? बटाटा राहतो सुका भाजीमध्ये पण. आता मी हात धुवून घेऊ का? कारण की हाताला ते कर्दी लागली. आणि कांद्याची पात पण टाकतो. टाकतात की मला टाकायची? टाकतात आता नाही आपल्याकडे. माझ्यात काय टाकलंय तू वरतून? कोथिंबीर. आता काय इंग्रेडियंट्स वगैरे टाकायच्या गोष्टी होत्या त्यात? झालं. ऐवजी मी कर्दीच्या ऐवजी मग बटाटा पण टाकू शकतो. मसाला वांग. चमच्यावर टाकलास तर बघ कसं झालं. अरे सॉरी काय करायचं ते असं पुसू काय ना? सूट. शेवटी पूजानेच करेक्ट केलं ते.
झालं पण हो थोडस पाणी शिंपले. अरे मला शिंपडू दे ना. झालं ते. अरे एवढंच. हो अरे त्याला पाणी तरी आटून द्यायचं. आटलं. किती मिनिटं लागली मोजून? 5 ते 10 मिनिटं. बस 5 ते 10 मिनिटात हळदी रेडी. पाहिजे आपल्या बिल्डिंगच्या खाली फ्रेंड्स एक काम चालू झालंय टाईल्सचं. पावसाळा येण्याच्या अगोदर करवून घेतात ते. तर आय विश की पाऊस आताच चालू होऊ नये. ते बॉक्स विंडो बनवून घे. पाऊस जेव्हा पडणार डायरेक्ट येणार पाणी सगळं इथे आतमध्ये येणार. अरे हो मग ठीक आहे. तर बॉक्सची विंडो आपण पहिला बनवून घेऊया फ्रेंड्स. पण हे बघा आता झालं काय की हिंदी इकडचं जे काम आहे ते जाऊ दे, आपण बाहेर पडल्यावरतीच दाखवतो. विंडोतून असं एक्सप्लेन नाही करता येणार. झाडी आहे. फ्रेशअप होतो म्हणजे आंघोळ तर झाली आहे, पण आता हे उभा राहून किती घाम आली. कशी बनवते काय माहिती घामात उभा राहून. पंखा पण हाय पण आपण नाही लावू शकत, गॅसचं हे होतं म्हणून. फ्रेश होऊन घेतो आणि कंटिन्यू करू सिरा जेवणावरती. इथंच गाडी घेतली. हे बघा एक अँबॅसेडर मागवले. अजून काय 2 3 4 5. हे तर मला जाम आवडलंय बाबा हे कलेक्शन. आणि काय खुशीत मागवलं होतं? अरे किती रुपयाला त्या 55 रुपयाला भेटले आणि ती एक 89 रुपयाला भेटले अँबॅसिडर. सर्व मिळून एक एक गाडी 55 रुपयाला. अच्छा. तर काय खुशी होती. असंच मला ऑफर दिसली म्हणून. आणि दुसरा कांदा घेऊन ये. कुठं कांदा कुठं कुठे आहे? नवीन आलीस घरात? नवीन आलीस घरात मग माहिती नाही कांदा कुठे असतो. सगळं माहिती तरी विचारायचं ना. अरे ते कांदा सुट्टा आहे हे बघ. ते नको बोलू. हे बघ हे घे ना कोणतं पण एक. मला भूक नाही लागली. बेटा हा जेवण कोणी बनवलं माहिती आहे ना? कोणी नाही. तू नाही खाणार? खा ना बेटा. किती वेळ लागणार आहे अजून जेवायला यायला? चल लवकर लवकर चल. हो कशी राहणार आहे? चल तिथे दुसरं खायचं. चल डाळ भात खा. डाळ भात पण आहे. चमचा घेऊन ये तू एकटी डाळ. काय पाहिजे मग तुला? तुला काय पाहिजे? चमचा घेऊन ये. चमचा घेऊन ये तू. अरे जेवायला चमचा घेऊन ये. विचार ती पण मारायला पाहिजे. तर फ्रेंड्स टाइम टू टेस्ट स्वतःच्या हाताने बनवलेली करती. पण आज पहिला पूजा सांगेल कशी झाली. बरोबर झाली. मसाला पूजाला आवडली म्हणजे आपण एकदा टेस्ट करून बघायला हवा. कोकम आलं तर चालतं का? भाकरी कोकम आलं तर चालतं? कडू नाही लागत ना ते? उलट लागतो. हे तर सफेद भातासोबत थोडस सुकं घेऊन पण हे करून खाऊ शकतो मी. अशी टेस्ट झाली. कसं झालंय? बेस्ट झालं बेस्ट. तर आहे बट त्याच्यासोबत ज्या बाकीच्या गोष्टींची आली आहे ना टेस्ट, मिनिमम गोष्टींची जास्त काही टाकलं पण नाही ना. 3-4च गोष्टी वाल तिकडे हळद आणि कोकम कांदा टोमॅटो त्यांची टेस्ट सगळ्यांची एकत्र आली.
एकदम टँगी टँगी, थोडस स्पायसी, थोडस ते कर्दी आणि बाजरीच्या भाकरी सोबत. आय लव्ह इट. आता त्याला लिंबू पिळायचा असतो, लिंबू पिळा चालतो त्याला. तुला पाहिजे तर पोहे. थोडासा लिंबू, धर. कांदा. तसं कांदा आहे त्याच्यामध्ये टाकलेला, बट हा कच्चा कांदा वेगळीच मजा असते खायची. हे सगळे प्रकार मी कधी खात नव्हतो, पण आतापासून खाईल. कच्ची नाही टाकले, पहिलं तव्यावर त्याला रोस्ट करून घेतलं कर्दीला आणि मग पाण्यात धुवायला टाकले आणि मग आज हे सगळं तू करून घेतलं पहिला. रात्री तर बघितले साफ केले होते. साफ केली, भाकरी झाली तव्यावर, मी ते रोस्ट केलं, मग पाण्यात थोडस साफ करून घेतलं, मग भिजत ठेवलं पाण्यामध्ये आणि मग टाकलं. बाकीचे पुढची प्रोसिजर माहिती आहे. हे मला नव्हतं माहिती. हे आता हिने सांगितलं म्हणून मला समजलं. म्हणजे कर्दीचं प्रिपेअर कडक राहणार नाही तर थोडं सॉफ्ट झालंय ना हे, मग ते अजून हे होतं म्हणजे अजून कडक राहतं ते. हे लक्षात ठेव, ही थोडी डेंजर प्रोसिजर आहे. पूर्ण जेवण बनवण्यापेक्षा ही ना, फक्त त्याला तू भाजलंस, पहिला साफ केलं, मग भाजलं, मग तेच भाजलं घेऊन पाण्यात टाकून त्याला क्लीन केलं, वरचा कचरा निघतो वाटतं, आणि मग तेच घेऊन परत पाण्यामध्ये भिजवत ठेवलं. बघू नेक्स्ट टाइम मी पूर्णच हे करेल मग A to Z. बेटा मी बनवलेलं तू खाणारच नाही. झाली संध्याकाळ फ्रेंड्स, आणि पूजाने उत्तास बनवायला घेतलेत पालक भाजी. आणि हे चिरडलेलं काय आहे? पालक. त्याचं काय करणार आहे? ते तीनच पानं चांगले राहिले होते, बाकी सगळे कोमेजले होते, मग ते आता ह्याच्यात टाकणार. अच्छा, तर चहा सोबत मस्त भजी. आणि मग ह्याचं करणार काय? बघ दाखवते. चला बघूया. बेटा ते भजी तुझ्यासाठी पण आहे. नाही माझ्यासाठी. तुझ्यासाठी पण आहे, मम्माने तुझ्यासाठी पण बनवले, माझ्यासाठी पण, तिच्यासाठी पण, तिच्यासाठी. ए पाटीत तेल आहे मागे हो. माझ्या फ्रेंड्स हे बघा, हे अलिबागचं टॅग इथे लावून टाकण्यात आलंय. कधी लावलं रे? कधीच त्या दिवशी. थोडं मध्ये विधी लावूया ना. हे ह्याच्यासोबतच वाटतंय. ते तसंच म्हणूनच लावलं, एका माणसाला दिसू नये म्हणून, नाही तर सारखं ते घेत राहणार. अच्छा, कोण येतो बेटा माणूस? तू आहे? दुधा चल ते भाजी तुझ्यासाठी पण आहे. चल, नाही तुला सेपरेट भाजी पाहिजे? ना. मग काय पाहिजे तुला? आजकाल खूप हट्टी होत चालली आणि तिला स्वातंत्र्य, म्हणजे स्वतःच सगळं इंडिव्हिज्युअल गोष्टी हव्यात तिला. हे नको है ना पूजा, मिक्स वाला नको. तिला पाहिजे तर स्वतःच पॅकेट पाहिजे, स्वतःच सगळं काय प्लेट मध्ये पाहिजे. संध्याकाळची सुरुवात म्हणजे परफेक्ट नाश्ता. मस्त पालक भजी, ज्यांची टेस्ट आत्ता सांगतो तुम्हाला लगेच. ओ सॉरी. वाव, असणार आहे. मला पण नाही माहिती, आता ते बघायला पाहिजे. युट्यूब वरती की इंस्टाग्राम? बघायला पाहिजे. नवीनच परफ्यूम आल्या फ्रेंड्स, एक आपल्या हमेशा असलेल्या टाईड अप ब्रँड सोबत. ह्याची पण रील आला इंडिया, त्याचं पण आता मला बनवावं लागेल. स्क्रिप्ट, SCRIPT, स्क्रिप्ट. नाईस. ह्या ब्रँड कडून परफ्यूम पहिल्यांदा ऐकलंय मी. मेकअप ब्रँड आहे तो, दिसेल थोड्या वेळात, पण मस्त सुगंध आहे त्याचा. कसं आहे? इथे दाखवायला लावला.